यंदाच्या आशिया कपमध्ये भारत पाक सामने लक्षवेधी ठरले. मात्र त्याचं कारण भारत पाकिस्तान या दोन्ही टीममधील चुरस नाही, तर राजकीय वाद त्याला जास्त कारणीभूत होता. आजच्या फायनलवरून सुद्धा तसाच वाद रंगलाय. खेळाडू हे मैदानात भिडलेत, तर नेते राजकीय मैदानात भिडलेत. त्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. पाकशी क्रिकेट नेत्यांची जुंपली थेट. मॅच दाखवाल तर खबरदार. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या टार्गेटवर पीव्हीआर. आधी बॉर्डरवर वॉर, आता नेत्यांचं आरपार. पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारत पाकिस्तान क्रिकेट पुन्हा वादात सापडलाय. पाकशी क्रिकेट खेळण्याला ठाकरेंची शिवसेना, मनसेपासून अनेक राजकीय पक्षांचा विरोध आहे. हा निर्लज्जपणाचा कळस झाला, बेशर्मीचा कळस झालेला आहे. एका बाजूला आपल्या सैन्यासाठी सोलारचे टेंट बांधून देणारी टेक्नॉलॉजी देणाऱ्या सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवलं जातं, त्यांना अटक केली जाते, रासुकाखाली अटक केली जाते. आणि जो देश आपल्या देशामध्ये आतंकवादी घुसवतोय, म्हणजे खरे अतिरेकी ज्यांना जे घुसवत आहेत त्यांच्याबरोबर हे क्रिकेट खेळतायत, हे यांचं देशभक्तीचं ढोंग आहे. आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतोय की गेले 2 सामने, दुसरा सामना तर कधी झालं कोणालाच कळलेलं नाहीये, उद्याच्या सामन्यावरती सुद्धा सगळ्यांनी माझ्या मते जे जे देशभक्त आहेत त्यांनी बहिष्कार टाकावा. आता पक्षाच्या प्रमुखांनी हल्लाबोल चढवल्यानंतर संजय राऊत कसे मागे राहतील? लगेच संजय राऊतांनीही तीक्ष्ण बाण सोडत भाजपाला टार्गेट केलाय. मुंबईमध्ये लोकांना क्रिकेटचे भारत पाकिस्तान क्रिकेट सामने पाहता यावेत म्हणून गृहमंत्र्यांनी सुरक्षेसंदर्भात खास सूचना दिलेल्या आहेत. जर कोणी भारत पाकिस्तान सामना लावला असेल रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये, तर त्यांना संरक्षण द्या. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना संरक्षण नाही. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसंदर्भातला निर्णय घ्यायला त्यांना वेळ नाही. मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधवांना खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात करत आहे. मराठवाड्यात आज मोठ्या प्रमाणात पूर आलाय. अशा परिस्थितीमध्ये आम्ही बांधावर आहोत. पालकमंत्री देखील सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत झाली पाहिजे यासाठी राज्य सरकार देखील प्रयत्न करते. भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. 2,500 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना वितरित झालेत आणि ज्या शेतकरी बांधवाचं नुकसान झालंय त्यांना निकष न बघता, आठ न बघता दिवाळीपूर्वी मदत केली जाईल. रविवारचा सामना खेळण्यावरून तर वाद होताच, त्यासोबतच सिनेमागृहात दाखवण्यावरूनही जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. भारत पाकिस्तान सामना जर पीव्हीआर मध्ये दाखवला जात असेल आणि त्याला देवेंद्र फडणवीस संरक्षण देत असतील, तर सोनम वांगचुकला जे देशद्रोही आपण ठरवलेलं आहे का पाकिस्तानशी त्याचे संबंध लावले, या अख्ख्या कॅबिनेटला तुरुंगात टाकलं पाहिजे देशद्रोहाचे आरोप आहे. आणि ह्या पीव्हीआर वाल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कोण आहे पीव्हीआर वाले? शिवसेना, जरी खरी ओरिजिनल ठाकरेंची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही जरी मुंबईत असली तरी इतिहासात आणि आज वर्तमानात आणि भविष्यात मुंबईतनं जर शिवसेनेने एखादं अल्टिमेटम किंवा फतवा काढला किंवा एखादा आदेश दिला तर तो पूर्ण होतो. आणि त्याची आज प्रचिती आलेली आहे. पूर्ण देशभरात कुठेही इंडिया पाकिस्तानची मॅच हे पीव्हीआर आयनॉक्स दाखवणार नाही. भारत पाकिस्तान मॅचवर बोलण्याआधी संजय राऊत यांना लाज वाटली पाहिजे. पीव्हीआरच्या गप्पा तुम्ही काय करता? अहो, भारत पाकिस्तानची मॅच बुरखा घालून संजय राऊत तुम्ही बघतायत. मागच्या वेळेला देखील भारत पाकिस्तानची मॅच बुरखा घालून संजय राऊत यांनी बघितली होती. आणि तुमचं क्रिकेटवर एवढंच प्रेम असेल तर तुम्ही आधी मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा का घेत नाहीत? खरं तर संजय राऊत यांचा डीएनए पाकिस्तानचा आहे का हे एकदा चेक करायला पाहिजे आणि संजय राऊत यांना पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला पाहिजे. या वादात मनसेही मागे नाही.
मनसेनं थेट थिएटरवाल्यांनाच नेहमीच्या स्टाईलला इशारा दिलाय. चित्रपटगृह हे चित्रपटासाठी देशविरोधी शोसाठी नाही. @PVR सिनेमाज व्यावसायिक नफा कमवण्यासाठी भारत पाक सामना प्रसारित करण्याचा धाडस करू नका. @पिक्चर PVR तिकीट विक्री करून भारत पाक सामना दाखवणं थांबवा, अन्यथा जनतेचा रोष सहन करावा लागेल. साहजिकच असा इशारा दिल्यानंतर सिनेमावाल्यांचे धाबे दणाणलेत. भाजपा आणि मॅच विरोधी पक्षांच्या भांडणात PVR आलं. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांनाही या सामन्याला विरोध केला. मनसेच्या इशाऱ्यानंतर PVRनं 100 सिनेमागृहात भारत पाक यांच्यातील फायनल मॅच दाखवण्याचा निर्णय आता मागे घेतलाय. कोणत्याही टुर्नामेंटमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला मिळणारा प्रतिसाद आणि प्रसिद्धी महत्वाची ठरते. BCCI आणि ICCलाही हे नेमकं ठाऊक आहे. यातूनच आशिया कपच्या एका सिरीजमध्ये 3दा भारत पाक टीम एकमेकांच्या समोर आल्याची टीकाही आता होऊ लागली आहे. ब्रॉडकास्टिंगच्या धंद्यासाठी देशवासियांच्या भावनांशी खेळणं किती योग्य असा प्रश्न आता या सगळ्या वादातून निर्माण झालाय. अभिषेक कारंडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.